दादा दादा आर्याने नवीन होप्सने काहीतरी सुरुवात केली आहे. खूप मेहनत घेते बिचारी आणि आता असं सगळं मध्यावर सोडून जाणं म्हणजे काही उपयोग नाहीये साकेत त्याला सांगून. त्याने आजपर्यंत कधीच माझ्या मनाचा विचार केलेला नाहीये ना माझ्या मतांचा कधी आदर केलाय. मी याला सगळं सांगून करायचं आणि हा याची मनमानी करत राहणार. मी याला सगळं विचारून करायचं पण याला कोणी काही बोलायचं नाही, कोणी काही सांगायचं नाही. आत येऊ का? काय काम आहे? गोपाळजी तुम्ही या. नाही नाही तुम्ही खरंच घरात या. बॅग बिग भरल्यात कुठं? गाव सोडून चाललंय काय? गोपाळजी तुम्ही तरी प्लीज एकदा दादाला समजावा ना. त्याला वाटतंय माझं या गावात काहीच होणार नाहीये. का? काय झालं? त्याला वाटतं हे गाव मला फसवेल, कोणीतरी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेईल. माझा बिझनेस इथे होणार नाही असं वाटतं त्याला आणि मला तो कायमचं मुंबईला घेऊन चाललाय. गोपाळजी ही जर निघून गेली तर चांगली संधी माझ्या हातातून जाईल. काहीही करून हिला गावात थांबवलंच पाहिजे. जामकर साहेब माफ करा, मी तुमच्यापेक्षा वयाने लय लहान आहे. तुम्ही लय हुशार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीतलं सगळं कळतं, सगळं माहिती आहे. मला हे पण दिसतंय तुम्हाला तुमच्या बहिणीची लय काळजी वाटते. पण ह्या काळजीमुळं तुम्ही तुमच्या बहिणीचे स्वप्न मारून टाकताय असं वाटत नाही का तुम्हाला? अहो तुमची बहीण लय स्वप्न घेऊन इथं गावात आली. त्यांच्या डोळ्यात लय स्वप्न आहे. ते मेहनत करतायत, धडपडतायत. मला असं वाटतं तुम्ही त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करावी. मी उभा आहे ना माझ्या पायावर. पण तुम्हाला असं वाटत नाही का त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे? प्रगती नाही वाटत? काय बोलणार आता मी? खरं तर हा तुमचा फॅमिली मॅटर आहे. ह्याच्यात मी बोलणं काय बरोबर वाटत नाही मला. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. पण मला असं वाटतं तुम्ही तुमच्या बहिणीच्या प्रगतीचा तिचा पण थोडासा विचार करावा.